लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा दुष्काळ जाहीर करा, बीआरएसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला असून जेमतेम पावसामुळे उगवलेली पिके सुद्धा करपून जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी बीआरएस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी करण्यात आली। सोमवारी सकाळी बीआरएस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ व तालुका तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी, शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 1 लाखाचे अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांची कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, जिरायत शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांचे अनुदान द्यावे, सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही 24 तास विनाखंडित मोफत वीज व पाणी पुरवठा करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। या मागण्या मान्य न झाल्यास भारत राष्ट्र समितीचे नेते नागेश वल्ल्याळ व सचिन सोनटक्के यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी अनिल बर्वे, तुकाराम शेंडगे, आनंद देशमुख, सूरज डवले, अजित सोनकटले, मोहसिन शेख, हाजी शाहनवाज शेख, करीम सय्यद, अखलाक मशालकर, अशरफ शेख, अजहर नदाब इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी बनसिद्ध देशमुख। आज आम्ही बीआरएस पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे दुष्काळ तात्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही इथे आलो होतो। आज जनावरांची हालत जर आपण बघतो तर त्यांना चाऱ्यासाठी वनवन फिरावं लागते, त्यासाठी आम्ही चारा छावणी सुद्धा इथं मागणी केलेली आहे। त्याचबरोबर तेलंगणा राज्यामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये पेरणीसाठी आणून देतात, ज्याप्रमाणे त्यांना मोफत वीज आहे ती 24 तास अखंडित, मोफत पाणी आहे, शेतकऱ्यांच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसे की 5 लाख रुपये त्यांना विम्याच्या स्वरूपात त्यांना दिलं जातं। या सर्व गोष्टी तेलंगणाच्या धर्तीवरच्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यात लागू कराव्यात या संदर्भात आम्ही आज निवेदन माननीय निवासी जिल्हाधिकारी शमा पवार मॅडम यांना आम्ही सादर केलेलं आहे। आणि जर हे निवेदनाची त्यांनी तात्काळ दखल नाही घेतली तर यापुढे बीआरएस पार्टी ही तीव्र आंदोलन करेल। आपकी बार किसान सरकार, आपकी बार किसान सरकार।